मला आठवते त्या मॅचमध्ये आमच्या भारतीय म्हणजे आम्ही जे विदेशी पत्रकार होतो, आमची एक प्रदर्शनी मॅच ठेवलेली तिथे आणि आमच्या समोर मायकल हॉल्डिंगची टीम होती. कारण दुर्दैवाने काय आहे, की वेस्ट इंडिज हे एक देश नाहीये, तो 7 देशांचा एक समूह असलेला संघ आहे. तर बरोबर. मला आठवतं आम्ही जमैकामध्ये होतो आणि पत्रकार वर्सेस वेस्ट इंडिजचे जे जुने सगळे खेळाडू आहेत, अशी एक आमची टीम ठेवली होती. टेनिस बॉलची मॅच होती. हो. तर मी बॅटिंगला होतो आणि मला आठवते माझ्यासमोर मायकल होल्डिंग, म्हणजे मायकल होल्डिंगचा वेग तुला सांगतो ताशी 155 किलोमीटरचा वेग. तर आता आम्ही सगळे पत्रकार म्हटल्यावर काय कोणी सीझन क्रिकेट खेळलेलं नसतं. म्हणजे मला आठवतंय माझ्या गल्ली क्रिकेटच्या पलीकडे माझं फारसं क्रिकेट झालेलं नाहीये. पण ज्ञान मात्र सीझन क्रिकेट. ज्ञान मात्र सीझन क्रिकेटचं आहे. म्हणजे पांडित्य म्हणूनच जमून पत्रकार आहे. राहिला. तर कसं आहे, मायकल होल्डिंगवर आपण तासभर बोलू शकतो, पण मायकल होल्डिंग समोर बॉलिंग टाकायला हो. म्हणजे माझी उंची आज 6 फूट 1 इंच आहे, पण मला असं त्याच्याकडे असं बघायला होतं 6 फूट 4 इंच, त्यात त्याचा तो अजून 2 इंचाचा तो फूट, म्हणजे त्याची उंची झाली 6 फूट 6 इंचाचा, तो असा बलदंड असा मायकल होल्डिंग. म्हणजे आज त्याचं वय 75 वर्ष आहे, विचार कर, अजूनही तो ठणठणीत आहे. तू त्याला हो. कॉमेंट्रीला बघू शकतो. मी आजपासूनचं तुला साधारणतः एक 2007 म्हणजे असा विचार कर 18 वर्षा मागचं सांगतोय, म्हणजे तेव्हा तो साधारणतः 50 मध्ये वगैरे असेल. तर त्याने एक पहिला बॉल साधा आता मी बॅटिंगला टाकला आणि तो जरा थोडासा बाउन्स मिळाला, यार मस्त मारवर, ती बाउंड्री सुद्धा अशी एकदम छोटी बाउंड्री होती, बॉल गेला 6च्या पलीकडे. मला एवढा अति आनंद झाला की मायकल होल्डिंगला 6 मारणारा मी मराठी पत्रकार आहे. बरं, वेस्ट इंडिजचे खेळाडू असे असतात ते सणकी आहेत, म्हणजे त्यांना असं तुम्ही डिवचलं ना की संपलं. ते तो एक कसं आणि मंद असं स्माईल दिलं. तो दुसरा बॉल आला, दुसरा बॉल तुला सांगतो आशिष, त्याच्या खांद्यावर असा बॉल आता इथून सोडला ना, हा. तर एवढाच मला दिसला. नंतर तो बॉल कधी त्या किपरकडे गेला, म्हणजे डोळ्याची पापणी झापायच्या तो बॉल होतो. मला कळलं सोडून त्यांनी बॉल टाकलाय काय, त्याच्या फुटवर पण मला सांगलं की मला त्यांनी बॉल, माझी बॅट अशीच आहे, तो हो. बॉल कधी माझ्या बॅटच्या पलीकडे मला कळलं नाही हवे काय. आणि तू बिलीव्ह करणार नाही, तिसऱ्या बॉलला त्याने जो इनस्विंग टाकला होता, मी खेळायला गेलो, माझी बॅट कुठे, बॉल कुठे, आणि जो बॉल होता तो स्टंप घेऊन जो दुसरीकडे गेला होता, तर ही वेस्ट इंडिजची ताकद होती.